बेंचमार्क सेट करण्यासाठी तुम्ही काय वेगवेगळं करणार आहात नक्की? मागच्या सीझनचं यश इतकं आहे, काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आत्ता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण काही त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो नव्हतो. ह्या सीझनमध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही आहे. थँक्यू. अजून एक प्रश्न आहे सर. जी. गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपलं स्वतःचं नाव व्हावं किंवा टी व्हीवर आपण दिसावं म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला तर ना असे बरेचसे ऑनलाईनवर लाईव्ह रिव्ह्यूज करतात. आणि कधी कधी मला वाटतं का हा तर माझ्यापेक्षा चांगला करतो रिव्ह्यू, कारण ते एवढे इन्वॉल्ड असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, ते एक इमोशन आहे, आणि त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्टेड असतात. आणि मला वाटतं की ते ह्या शोची एक विक्ट्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक म्हणणं आहे, मला हे सांगायचं, ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित. दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच, आणि त्यांचे रिॲक्शन पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं की मी हा प्रश्न उचलणार आहे, परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं आहे त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार रितेश सर, प्रेरणा सकाळ डिजिटल साम टीवी मधला. नमस्कार. सेलिब्रिटी कब पार्टिसिपेट करते हैं तो कभी फॉर लॉट ऑफ थिंग्स एंड आई एम प्रीवी टू इट, कि जो चीज़ें वो नहीं दिखाते. पता है कि ये TRP लगेगी, पता है एक्साइटिंग है, शॉकिंग है, पर कई बार मॉरली करेक्ट चीज़ें भी हमें ये बताती है कि ये नहीं दिखाना चाहिए, आगे नहीं जाना चाहिए. रिस्पेक्ट. एब्सोल्युटली. हमें लगता है कि चैनल शायद पर्सनल चीज़ों के बारे में रिस्पेक्ट नहीं करती या एक्सप्लॉइट करना चाहते, ऐसा नहीं होता. बहुत सारी चीज़ें हैं, जब आपको पता चली बोलेगा अरे ये प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. 6वा सीझन आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या घराचं दार आता उघडणार आहे. मनोरंजनाचा षटकार लागणार आहे. आत आलेल्या स्पर्धकांच्या नशिबाचा गेम पालटणार आहे. तेव्हा 11 तारखेपासून सज्ज होऊया एक घमासान पाहायला. 11 तारखेला मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे. पण आता तुम्ही सगळे पत्रकार इतक्या आपुलकीने इथे आला, सो तुमच्यासाठी रिफ्रेशमेंटचं काउंटर ओपन करण्यात आलेलं आहे. सो प्लीज एन्जॉय. पण मात्र लक्षात ठेवा, 11 जानेवारीला रात्री ठीक 8 वाजता सुरू होतोय सुसाट एंटरटेनमेंटचा झिंगाट प्रवास, महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शो बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉस मराठी co-powered by दानुबे प्रॉपर्टीज आणि संधू सोप. स्पेशल पार्टनर्स MYK, Latigate Tiles Adhesive, पितांबरी डिशवॉश जेल, पुन्हा गाडगिल अँड सन्स, जेमिनी कुकिंग ऑइल आणि कॉटन केक. असोसिएट स्पॉन्सर सोसायटी टी. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज. थँक्यू रितेश सर. मी आता जान्हवींना ऐकत होतो, हे जसं